कोचीच्या तलावात सापडलेल्या निळ्या ड्रममध्ये आढळलेल्या सिमेंटमध्ये मिक्स केलेल्या हाडांवरून आणि केसांवरून तो मृतदेह मुलाचा होता की मुलीचा याचा उलगडा झाला नव्हता। स्क्रूवरून पिटकर कंपनीचं नाव आणि कंपनीच्या नावावरून पेशंट शकुंतलाचं नाव पोलिसांच्या हाती लागलं होतं। शकुंतलाची मुलगी अस्वती पोलिसांना सापडली होती। शकुंतला अस्वतीच्या संपर्कात नव्हती असं अस्वतीनंच पोलिसांना सांगितलं होतं। तिच्या आईची शकुंतला आणि तिची काही वर्षांपूर्वी भेट झाली होती। आता शकुंतला कुठे आहे हे तिला माहित नाही असं अस्वतीनं पोलिसांना दिलेल्या उत्तरानंतर पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली। अस्वतीने शकुंतलाचा मर्डर केला होता का? ड्रममध्ये कोणाचा मृतदेह होता? हेच निळा ड्रम, सिमेंटमध्ये मिक्स केलेली हाडं आणि मर्डर मिस्ट्रीच्या क्राईम स्टोरीच्या दुसऱ्या भागात आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी हर्षदा परब। पोलिसांना अस्वतीकडून तिची आणि शकुंतलाची किती वर्ष भेट झालेली नाही ही माहिती हवी होती। अस्वतीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार 19 सप्टेंबर 2016 ला अस्वती आणि शकुंतलाची शेवटची भेट झाली होती। त्यानंतर काही दिवसांनी अस्वती आईला भेटायला गेली तेव्हा शकुंतला दिल्लीला निघून गेली होती। त्यानंतर शकुंतलानं अस्वतीला कधीच संपर्क केला नाही किंवा अस्वतीनंही शकुंतलाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला नाही ही माहिती अस्वतीने पोलिसांना दिली। पोलिसांचा संशय आता दाट झाला होता। शकुंतला हरवल्याची तक्रार अस्वतीने पोलिसात का दिली नाही याचं उत्तर त्यांना हवं होतं। त्यावर अस्वतीने तिच्या आणि आईच्या नात्यातलं हरवलेपणाचं कारण दिलं। आई मुलीचं नातं चांगलं नव्हतं म्हणून शकुंतला भेटायला येत नाही किंवा संपर्क करत नाही असं अस्वतीला वाटत होतं, म्हणून तिने पोलिसांनाही संपर्क केला नव्हता असं तिने पोलिसांना त्यावेळेस सांगितलं देखील। त्या निळ्या ड्रममध्ये शकुंतलाचा मृतदेह होता अशी खात्री पोलिसांना पटत होती, पण तिला का मारलं आणि कोणी मारलं या प्रश्नांची उत्तरं काही केल्या पोलिसांना मिळाली नव्हती। पण पोलीस थेट त्या प्रश्नाकडे वळले नव्हते। निळ्या ड्रममध्ये सापडलेल्या स्क्रूबद्दल पोलिसांनी आधी विचारलं तेव्हा पोलिसांना अस्वतीनं दिलेल्या माहितीनुसार 1 सप्टेंबर 2016 ला शकुंतलाच्या स्कूटीला ट्रकनं धडक दिली होती, ज्यात तिचा डावा पाय फ्रॅक्चर झाला। त्यानंतरच शकुंतलाच्या डाव्या पायात स्क्रू फिट केला होता। कोचीच्या VKM हॉस्पिटलमध्ये शकुंतलाचं ऑपरेशन झालं होतं। त्याच हॉस्पिटलमधून अस्वतीबद्दल मिळालेल्या माहितीवरून अस्वती आणि शकुंतला यांचं नातं लेक आईचं होतं हे स्पष्ट झालं होतं। अस्वती आणि ड्रममध्ये मिळालेल्या हाडांचं DNA मॅचिंग करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला। आता पोलीस शकुंतलाला का आणि कोणी मारलं याचा तपास करू लागले। आई गायब असल्यानं अस्वतीवरही पोलिसांचा संशय होताच। पोलीस अस्वतीची माहिती जमा करू लागले। शकुंतलाचं बॅकग्राऊंडही पोलिसांनी शोधलं। अस्वती सुधी नावाच्या एका मुलाच्या प्रेमात पडल्याचं या सगळ्यामध्ये पोलिसांना मिळालेल्या माहितीत आढळलं। ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा अस्वती सुधी नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली होती। शकुंतलाला तो पसंत नव्हता। अस्वती त्याच्याबरोबर पळून गेली आणि लग्न केलं। त्या लग्नापासून अस्वतीला 2 मुलं झाली। शकुंतलाने स्वतःचा लॉटरीचा बिझनेस सुरू केला। ती स्कूटीवरून प्रवास करायची। अस्वती तेव्हा शकुंतलाच्या संपर्कात नव्हती। 2016 मध्ये अस्वती आणि सुधीच्या नात्यात कटुता आली, त्यांचा डिवोर्स झाला। त्यानंतर अस्वती आपल्या 2 मुलांना घेऊन आईकडे म्हणजे शकुंतलाकडे परतली। आई शकुंतलाबरोबर अस्वती राहायला लागली। त्या काळात तिची ओळख सजित बरोबर झाली। तो SPCA म्हणजे सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स या संस्थेसाठी काम करायचा। सजित अनेकदा सरस्वती बरोबरच तिच्या आईच्या घरी म्हणजे शकुंतलाच्या घरी राहायचा। अस्वतीला वाटायचं की सजितमुळे तिच्या दोन्ही मुलांना आधार मिळतोय, वडिलांचं प्रेम मिळतंय, पण शकुंतलाला सजित आणि अस्वतीचं हे नातं पटत नव्हतं। अस्वतीच्या बोलण्यात एक महत्त्वाची माहिती समोर आली, ती म्हणजे 9 जानेवारी 2018 ला सजितचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता। ही 30 तारीख होती ज्या दिवशी पोलिसांना निळा ड्रम सापडल्याची आणि त्यातून दुर्गंधी येत असल्याची, त्या निळ्या ड्रममध्ये मानवी हाडं असल्याची बातमी तिथल्या लोकल वर्तमानपत्रांमध्ये छापून आली होती। पोलिसांनी सजितच्या मृत्यूची पोस्टमॉर्टेमची सर्व माहिती मिळवली। ज्या दिवशी निळा ड्रम सापडल्याची बातमी आली त्याच दिवशी सजितचा मृत्यू झाला हे मात्र पोलिसांना काहीसं अजब वाटत होतं। पोलिसांनी सजितची माहिती गोळा करायला सुरुवात केली। त्यातून पोलिसांना ही माहिती मिळाली की सजितच्या लग्नाची आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची स्टोरी समोर आली। सजितचं सागीर नावाच्या मुलीबरोबर लग्न झालं होतं। त्या दोघांना एक मूल होतं। अस्वतीबरोबर सजितचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू होतं। सजितच्या मित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शकुंतलाला सजित आणि अस्वतीचं नातं खटकत होतं। सजितच्या पत्नीने सागीरनेही सजितच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर बद्दलची माहिती पोलिसांना दिली। त्याची कबुली पोलिसांकडे तिने दिल्यानंतर सजित आणि अस्वतीचं खरं नातं काय हे पोलिसांना उघड झालं। आता पोलिसांनी शोध सुरू केला होता तो म्हणजे शकुंतला शेवटी कधी दिसली याचा। पायाचं ऑपरेशन झाल्यानंतर शकुंतला 15 सप्टेंबर 2016 ला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी परतली। त्यानंतर 4 दिवसातच शकुंतलाला कांजिण्या आणि आणखी काही इन्फेक्शन्स झाली होती। तेव्हा मुलांना घेऊन अस्वती लॉजवर राहायला गेली।
मुलांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून अस्वतीनं लॉजवर राहायचा निर्णय घेतला असं तिनं पोलिसांना सांगितलं। ती 29 सप्टेंबरला शकुंतलाच्या घरी परत आली, पण त्यावेळेस घरी शकुंतला नव्हती तर सजित होता। त्याने अस्वतीला सांगितलं की तिची आई शकुंतला दिल्लीला निघून गेली आहे। अस्वतीच्या म्हणण्यानुसार शकुंतला आणि अस्वतीचं जमत नव्हतं, तेव्हा रागवून आई निघून गेली असावी असा अस्वतीनं विचार केला आणि ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी निळ्या ड्रमची माहिती जमवायला सुरुवात केली। सजितचा जवळचा मित्र सुरेशला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली। सुरेशच्या चौकशीत ही बाब उघड झाली की ड्रममध्ये शकुंतलाचाच मृतदेह होता आणि सजितनेच तिची हत्या केली होती। सजितचं लग्न झालं होतं हे शकुंतलाला माहीत होतं आणि ती त्याला सतत त्याबद्दल धमकी द्यायची, अस्वतीबरोबर संबंध ठेवण्यावरून रागवायची सुद्धा। 19 सप्टेंबरला अस्वती लॉजवर राहायला गेली तेव्हा सजितने आपल्या मित्रांच्या मदतीने शकुंतलाची हत्या केली। मित्राच्या मदतीने प्लास्टिकचा निळा ड्रम तेव्हा विकत घेतला। 19 ते 25 सप्टेंबर दरम्यान शकुंतलाची हत्या सजितने केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे। तिचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये सजितने टाकला। त्या ड्रममध्ये शेण, सिमेंट, दगड, विटांचे तुकडे टाकले आणि सुरेशच्या रिक्षात ड्रम ठेवून तो तलावात फेकला। पोलिसांनी जे शकुंतलाचं बॅकग्राऊंड चेक केलं त्यात शकुंतलाचं बॅकग्राऊंड त्यांना स्वच्छ आढळलं। ती अनाथ होती। 6 महिन्यांची असताना एका सरस्वती नावाच्या महिलेला ती तलावाशेजारी सापडली होती। सरस्वतीनेच शकुंतलाचा त्यानंतर आपल्या 2 मुलींबरोबर सांभाळ केला आणि दामोदर नावाच्या एका राजकीय कार्यकर्त्याबरोबर नंतर तिचं लग्न लावून दिलं। दामोदर पासून शकुंतलाला अनुप नावाचा मुलगा आणि अस्वती नावाची मुलगी अशी 2 मुलं झाली। दामोदरनला पॉलिटिकल मर्डरमध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली तेव्हा अनुपने फास लावून आत्महत्या केली। अस्वती आणि शकुंतला दोघीच होत्या, पण त्यांचंही पटायचं नाही म्हणून सजितने जेव्हा शकुंतला दिल्लीला गेली असं सांगितलं त्यावर अस्वतीनेही सहज विश्वास ठेवला। अस्वतीला जेव्हा सजितनेच तिच्या आईची हत्या केल्याचं कळलं त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता। आईशी संपर्क नव्हता तेव्हा आपली आई शकुंतला जिवंत आहे, फक्त ती आपल्याशी बोलत नाही या गैरसमजात अस्वतीने तब्बल 2 वर्ष काढली होती। आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अशाच क्राईमच्या घटना मी क्राईम स्टोरी या सदरातनं तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे। तुम्हाला कुठल्या क्राईम स्टोरीबद्दल जाणून घ्यायचंय हे या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।